आता आजीनं काकाच्या घरी एवढ्या खतरनाक गोष्टी सांगल्या का नाही, त्या ऐकून तर मी दंगच राहिलो. तर सगळ्याले राम राम, मी करा आता झालं माय सब नागपूर गिन हिंडून माय कपडे आता पोती सब धुवून टाकले मम्मीनं. आता विचार केला म्हणलं सब हातोहात एकाच दमानं प्रेस करून टाकतो. तसंही पण एवढ्या दिवसाचा अनुभव येऊनच गेला आहे मला. कवा कुठं जायचं काम पडन काही सांगताच नाही येत. एक तर घरी येऊन आहे ताई, आणि जेवढे दिवस ते आहे तेवढे दिवस मला हिंडणेस आहे. आज तर आम्हाला आता काकाच्या घरी जायचं होतं, तर इकडे आजीचा मेकअप गिन केला आणि बिचारी बहीण पूर्ण तयारीतच होती. मी म्हणलं तिकडे ताईची तयारी व्हायचीच आहे, हे का पांढरं पांढरं गोंडून घेतलं म्हणलं तुला. काढू तर काढूही नाही दे, कसं बांधून घेतलं होतं कसं नाही. तर मग म्हणलं आजीला होय समोर गेट गेट काढ म्हणलं, तोपर्यंत मी गाडी काढतो. आता गाडीमध्ये जास्त पेट्रोल बी नव्हतं. मग पहिले तर जोड मला पेट्रोलच टाका लागलं, आणि तिथून मग आजी आणि ताईला घेऊन निघालो वाकीच्या रस्त्यानं. आता वाकील झाले अर्धा घंटा तरी लागतेच कमीत कमी. वडबोर येऊन 20 किलोमीटर पडत असं. एक तर गावे फाट्यावरचा आहे, तर ऑटो बिटून ते यालीच परवडत नाही. माय बिन मस्त आपली गाडी साना लागते. आपली गाडी होई तर गाडी होई बहीण, कोणासाठी थांबायची गरज नाही, डायरेक्ट जागेवर जाता येते. मग आलो बा काकाच्या घरी, आणि पहिले तर सारेच जण गोष्टीमध्येच लागून होते. आणि आता गोष्टीनं माता करण नाही तर का करनची बहीण, आम्ही आलोय तर त्याच्यासाठी चहा नाश्ता घेईन, तर तेवढं काही महत्वाचं नाही आहे. महत्वाचं आहे ते एकच का, माय आजीच्या खतरनाक गोष्टी ऐकणं. मजाक नाही, एवढी मस्त ऍक्शन बिक्शन करून सांगते, तिले पाहायला मजा येते ना ऐकायला मजा येते. पण तिच्या गोष्टी आता संपाचं नाव काही घेत नव्हत्या. मग इकडे काकूने विचार केला का अंधार पडायच्या पहिले स्वयंपाक करून टाकाव. मग ताई लाटत होती इकडे दहीपुऱ्या, तोपर्यंत काकून मस्त वरण भात भाजी करून टाकली बढिया. मग इकडे आजी काका ताई आणि मी बसलो जेवाले. जेवता जेवता मग ताई म्हणे पप्पाले दहीपुऱ्या भायस आवडते. मग आखरी त्याच्यासाठी आम्ही घेऊन आलो पार्सल. त्यांनी मग मम्मीला दाखव तर भल्ले मस्त खात होते. तर चला मग आता आजच्यासाठी ते एवढंच, भेटू पुढच्या व्लॉग मध्ये.